वाळू माफियांची मुजोरी, सोशल मीडियावर रील्स व्हायरल. व्हिडिओ व्हायरल करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न. संगमनेर तालुक्यात अवैध वाळू उपसा आणि तस्करीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं असून वाळू माफियांची मुजोरी आता टोकाला पोहोचली आहे. पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाला चकवा देत रात्री उशीरच्या सुमारास प्रवरा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात असल्याचे गंभीर प्रकार समोर येत आहेत. विशेष म्हणजे या अवैध वाळू वाहतुकीसाठी विना नंबर प्लेटची वाहने, पिकअप, ट्रॅक्टर, टिप्पर यांचा वापर सर्रास केला जात असून कायद्याची भीतीच उरली नसल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे. काही वाळू माफिया तर थेट प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थांना खुन्नस देत धमकावून बेकायदेशीर वाळू उचल करत असल्याचा आरोप होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या बेकायदेशीर कृत्याचे व्हिडिओ आणि रील्स सोशल मीडियावर जाणीवपूर्वक व्हायरल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमच्यावर कोणीही कारवाई करू शकत नाही असा संदेश देत वाळू माफिया समाजात भीतीचे वातावरण पसरवत आहेत. या सगळ्या प्रकारामुळे सामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून वाळू माफियांना कोणाचा धाक राहिला नाही का असा थेट सवाल उपस्थित केला जातोय. नदीपात्रातील अवैध उत्खननामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असून नदीकाठच्या शेतजमिनी, पूल, रस्ते आणि पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांना धोका निर्माण झाला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने स्थानिक ग्रामस्थांशी थेट संवाद साधून संयुक्तपणे धडक कारवाई करावी, रात्री गस्त वाढवावी, विना नंबर वाहनांवर कठोर कारवाई करावी आणि वाळू माफियांवर गुन्हे दाखल करावे, वाहन जप्त करावी अशी जोरदार मागणी होत आहे. वेळीच कठोर पावले उचलली नाहीत तर वाळू माफियांची दहशत आणखीन वाढून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. महासत्ता न्यूज, संगमनेर.